सरांचं स्वागत आपण पुष्पगुच्छ देऊन करूया. नमस्कार. VVH प्रोडक्शन मध्ये आपणा सर्व प्रेक्षकांचं अतिशय मनापासून स्वागत. आणि आज आपण भेटणार आहोत अशा खास व्यक्तीला. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्वजण त्यांना ओळखतात. महाराष्ट्राचे पहिले हास्य सम्राट आणि दगडाबाई चाळ चित्रपटातले मुख्य कलाकार जॉनी रावत यांना. तर आज त्यांच्याशी आपण गप्पा मारायला आलेलो आहोत आणि यामध्ये खूप मजा येणार आहे आपल्याला त्यांच्याशी बोलताना, कारण ते आपल्याला भरपूर हसवतील देखील आणि आपण त्यांच्याकडून खूप काही जाणणार सुद्धा आहोत. तर नमस्कार सर. नमस्कार. तर सर्वात मुख्य क्षण जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचे हास्य सम्राट झालात तेव्हा तो क्षण म्हणजे तुम्हाला काय वाटलं त्या क्षणी? झी मराठी हास्य सम्राटने जेव्हा पहिल्यांदा मला बोलवलं की आपल्याला असा असा कार्यक्रम करायचा आहे. ऍक्च्युली ऑलरेडी मी हास्य सम्राट आधीपासूनच होतो, कारण माझ्या बऱ्याचशा ऑडिओ कॅसेट्स जे सगळ्या कंपनीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्या होत्या. घराघरात लोकांना माझा आवाज माहित होता, पण जॉनी रावत दिसतो कसा हे माहित नव्हतं. पण माझ्या कॅसेट घराघरात प्रत्येक क्षणाला वाजायच्या. म्हणजे कुठलाही सण असो किंवा कुठलाही लग्न असो, बारसा असो, नाक्यावर, रिक्षामध्ये, प्रत्येक ठिकाणी माझी कॅसेट वाजायची. पण लोकांना फक्त माझा आवाज माहित होता की जॉनी रावतचा आवाज कसा आहे, जॉनी रावत दिसतो कसा, तो चालतो कसा, बोलतो कसा, त्याचा अभिनय कसा आहे, लोकांना माहित नव्हतं. पहिल्यांदा झी मराठी सिनेमाच्या माध्यमातून झी टॉकीजने मला कार्यक्रमासाठी बोलवलं आणि झी मराठीने हास्य सम्राट हा कार्यक्रम करण्याचा त्यांनी ठरवलं होतं. त्यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं सगळीकडनं कलाकार आले होते. कमीत कमी 1000-1500 नकलाकार म्हणजे स्टँडअप कॉमेडियन त्या ठिकाणी ऑडिशनसाठी आले होते. आणि मग मी पण होतो, दीपक देशपांडे होते, अजित कोष्टी, मिर्झा बेग, संतोष शिंदे, आम्ही सगळेजण होतो त्या ऑडिशन मध्ये. आणि 40 जणांना त्यांनी निवडलं आणि 40 जणांची निवड झाल्यानंतर हास्य सम्राट हा कार्यक्रम पहिल्यांदा मराठीत कार्यक्रम हा टीव्हीवर दाखवण्यात आला. आणि लोकांना तेव्हा कळलं की माणूस मराठीत सुद्धा हसू शकतो, मराठीत सुद्धा लोक हसू शकतात. म्हणून त्याची टॅगलाईन ठेवली, आता हसा मराठीत. आणि त्यानंतर ते काय तो कार्यक्रम जेव्हा सुरू झाला, एपिसोड सुरू झाले की मग 40 नंतर 30 राहिले, 30 मधनं 20 राहिले, 20 मधनं 10 राहिले, 10 मधनं 5 जण जे आम्ही होतो, दीपक देशपांडे, मी, अजित कोष्टी, मिर्झा बेग, संतोष शिंदे, आम्ही 5 जण होतो. आणि मग कोल्हापूरला हास्य सम्राटची फायनल झाली. त्याच्यामध्ये दीपक देशपांडे खरे हास्य सम्राट ठरले आणि आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर, कोणी रनरअप झाला, कोणी काय झालं. पण महाराष्ट्राने, संपूर्ण महाराष्ट्राने आम्हा 5 जणांना हास्य सम्राट घोषित केलं. आणि त्यानंतर नुसतं महाराष्ट्रातच नाही तर बाहेर परदेशात सुद्धा, अमेरिका, कॅनडा, बँकॉक, मलेशिया, साऊथ आफ्रिका, तांझानिया, दुबई असे 45 देशांपर्यंत आम्ही 5 जण पोहोचलो. आणि त्यानंतर हास्य सम्राटची सुरुवात झाली. वा, म्हणजे ते क्षण जे आहे तुमच्या आयुष्यात अतिशय एक कलाटणी देणारे ठरले. म्हणजे आधी तुम्ही होताच, पण लोकांना चेहरा माहित नव्हता, आवाज माहिती होता. पण सर, या हास्य सम्राट मधला एखादा किस्सा आमच्या प्रेक्षकांना करून दाखवाल का, किंवा एखादं एक छोटस? हास्य सम्राट मध्ये मी जेव्हा पहिल्यांदा आलो तर माझा पहिला एपिसोड होता. आणि त्या पहिल्या एपिसोड मध्ये प्रत्येक जणांनी आपापली खासियत काय ती प्रेझेंट केली होती. आणि मी राहतो मुंबईमध्ये. मुंबई ही आगरी आणि कोळ्यांची वस्ती आहे. बरोबर. तर आगरी कोळ्यांची वस्ती असल्यामुळे माझा जन्मच कोळ्यांमध्ये झाला. मी लहानाचा मोठा कोळ्यांमध्ये झालो. मुंबईच्या वरळी कोळीवाड्यात राहत होतो. त्यानंतर मी डोंबिवलीत आलो. डोंबिवलीत आल्यानंतर माझा संबंध आगरी समाजाशी आला, जो अतिशय गुणी आणि सोन्यासारखी माणसं आहेत. आगरी समाज हा खूप सुंदर समाज आहे. आगरी समाजात राहून मला आगरी बोलायला जमलं. आणि मग कोळी भाषा येत होती, आगरी भाषा पण आली. तर मी पहिल्या एपिसोड मध्ये पहिलाच आयटम जो सादर केला की
पहिला आयटम मी जो लोकांपर्यंत पोहोचवला तो होता आगरी. आणि आगरी बोली भाषा ही सातसमुद्र पार नेली पहिल्यांदा मी. आणि ही आगरी बोली भाषा तुम्ही बघा, विरार, वसई, नालासोपारा म्हणजे ठाणा आणि रायगड जिल्ह्यापुरता मर्यादित होती. पण झी मराठी वाहिनीने हास्य सम्राटच्या माध्यमातून आगरी बोली भाषा सातसमुद्र पार नेली. आणि त्याच्यामध्ये मी एक आयटम केला होता की आपल्याच देशामध्ये एक प्रथा अशी आहे की माणूस मेल्यानंतर त्याच्या आठवणीत वर्षातून एकदा जेवणाचं ताट आपण घराच्या कौलावर ठेवतो, कावळ्यांना हाक मारतो आणि त्याला आपण कावकाव म्हणतो. काही लोक त्याला कावकाव म्हणतात, काही लोक पितृपक्ष म्हणतात, काही लोक पितृ अमावस्या म्हणतात. आणि आपण भारतामध्ये राहतो तर भारतामध्ये ही प्रथा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. तुम्ही युपी बिहारमध्ये गेलात तर काही लोक गाईला जेवण देतात, काही लोक पाण्यात सोडतात, काही लोक घराच्या कौलावर ठेवतात. आपण महाराष्ट्रात राहतो तर आपण काय करतो, आपल्या घरात टेरेस आहे, गच्ची आहे किंवा कौलं आहे, तर आपण जेवणाचा घराच्या कौलावर ठेवतो आणि कावळ्यांना हाक मारतो. तर मी डोंबिवलीत असल्यामुळे आमच्या डोंबिवलीमध्ये माझ्या एका मित्राने पितृ अमावस्येच्या दिवशी जेवणाचं ताट घराच्या कौलावर ठेवलं आणि कावळ्याला हाक मारली. त्याची स्टाईल वेगळी होती. तर त्याने हाक कशी मारली, कावळ्याला बोलवलं कसं, जेवणाचं ताट घराच्या कौलावर ठेवलं आणि कावळ्याला हाक मारली, काव 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 काव. त्याचं काव काव ऐकून शेजारचा भैया बाहेर आला. त्याला कळेल ना हे काय झालं. तो म्हणाला, अरे का रे जनार्दन, सुसराई का कर रहा है काव काव. अरे भैया आज पितृ अमावस्या है ना, पतरी समोसा दुसरा कौन से हॉटेल में मिळता. अरे बाबा पत्री समोसा नाही, पितृ अमावस्या. ठीक आहे, आमची जुनी लोक गचकली ना, त्यांच्यासाठी जेवणाचं ताट घराच्या कौलावर ठेवायचा. कावले येतात जेवणाला टोच मारतात. भैया म्हणाला, हमारा भी बहुत लोग खत्म हो गया है, हमको भी ऐसा करना पडेगा. त्याने पण जेवणाचं ताट आणलं, घराच्या कौलावर ठेवलं आणि स्वतः पण कौलावर बसला आणि तो कावळ्यांना हाक मारायला लागला, अरे काव काव, अरे काव काव. त्याचं काव काव ऐकून जनार्दन बाहेरला, आलं भैया छापरावर काय करतात, कावले ना आले. भैया म्हणाला, आएगा जरूर, हमारा यूपी बहुत दूर पड़ता है, अकेला नहीं आएगा, पूरा खानदान को लेके आएगा. काव काव, आना है तो आओ, नहीं तो सब मिलके फाड़ में जाओ. हा आयटम एवढा गाजला की पेपरमध्ये सुद्धा त्याची चर्चा झाली आणि मग लोकांना कळलं की जॉनी रावत हा खरा जॉनी रावत आहे. बरोबर. लोकांना माझा चेहरा कळाला, माझे एक्सप्रेशन कळाले, माझे अभिनय कळायला लागले. आणि त्यावेळी गंमत अशी होती की मी एका साईडला हास्य सम्राट करत होतो आणि दुसऱ्या साईडला माझा एक सिनेमा पण सुरू होता, मुंबईचे शहाणे. सुभाष काळे म्हणून दिग्दर्शक आहेत, त्यांचा हा सिनेमा होता. त्याच्यामध्ये दिग्गज कलाकार होते, मोहन जोशी, निर्मल पांडे, रवींद्र बेर्डे असे दिग्गज कलाकार. आणि त्यात मी पण होतो. आणि तो माझा पहिला सिनेमा एका ठिकाणी सुरू होता, दुसऱ्या ठिकाणी हास्य सम्राट सुरू होतं. म्हणजे त्यामुळे काय झालं की लोकांना जॉनी रावत हळूहळू कळायला लागलं आणि लोकांनी मला पाहिलं आणि मला बोलवायला पण सुरुवात केली. सर, मग हास्य सम्राट म्हणजे या कार्यक्रमाचे तुम्ही परदेशात पण शो केले. मग तिथला अनुभव वेगळा होता की कसा? नाही, तिथे पण आपली मराठी लोक आहेत, तिथे मराठी लोक पण आहेत, हिंदी लोक पण आहेत. आणि आपलं मंडळ आहे महाराष्ट्र शासनाचं, तिथे मंडळ आहे, साहित्याचं पण मंडळ आहे आणि कलाकारांचं पण मंडळ आहे. आणि लोक आपल्याला तिथे पण बघतात, परदेशात सुद्धा बघतात. आणि तिथे बघून पण लोकांना गंमत वाटते की इथपर्यंत आपली मराठी भाषा पोहोचली आहे. या कलाकारांना आपण प्रत्यक्ष बोलवलं पाहिजे. आणि आपण टीव्हीत बघतो, प्रत्यक्षात बघण्यात वेगळी मजा असते आणि टीव्हीवर बघणं वेगळं असतं. तर लोक आम्हाला बोलवायचे, एन्जॉय करायचे. जितकी लोक इथे असतात ना याच्यापेक्षा जास्त कार्यक्रम बघताना फॉरेन कंट्रीमध्ये, अब्रॉडमध्ये लोक हसतात, खतखतून इतके हसतात की खुर्चीवरनं खाली पडतात आणि चांगला रिस्पॉन्स मिळतो. बरोबर. आणि एक मराठी संस्कृती तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम हास्य सम्राटमुळे झालंय. बरोबर. तर सर, मला असं विचारायचंय की जेव्हा तुम्ही म्हणजे हे किस्से तयार करतात किंवा हे सादर करतात तर आधी विचार असं डोक्यामध्ये काही तयार करून घेतात की तुम्हाला उत्स्फूर्त ते सुचतं? नाही, कसं असतं की आपण कॉमेडी जेव्हा करतो किंवा कुठल्याही गोष्टीला आपण इजाद करतो किंवा आपण आपल्यापर्यंत घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी ऑब्झर्वेशन फार महत्वाचं असतं. एखादा माणूस रस्त्याने चालला असेल तर आपण त्याला नुसतं ऑब्झर्व केलं तर त्याला ऑब्झर्व केल्यानंतर त्याचा आवाज, त्याचं लहेजा, त्याचं चालणं, त्याचं बोलणं, त्याचं ऐकणं, त्याच्या सवयी ह्या सगळ्या टिपल्या जातात. आणि मग त्या टिपल्यानंतर ह्याच्यावर काय करू शकतो आपण, कसं विनोद करू शकतो
मग तो विचार करतो. म्हणजे सवयींमधनं कशी विनोद काढतो. एखादा माणूस जेवत असला, बऱ्याच लोकांना दिसतं की हा जेवतोय, पण लोकांना विचारायची सवय असते. तर मग तिथे विनोद कसे करतात. एखादा माणूस जेवतोय, तर लोक येऊन विचारतात जेवतोय काय, मग तो म्हणतो जेवतोच आहे. एखादा माणूस झोपलेला असला, त्याला जबरदस्ती उठवतात आणि विचारतात झोपलाय का, त्याची झोप मोड करतात. एका माणसाचं प्रेत चाललेलं आहे, तर भरपूर गर्दी. एकाने पाहिलं, ज्याने खांदा दिला होता त्याने त्यालाच जाऊन विचारलं मेला काय, तर तो ज्याने खांदा दिला होता तो म्हणाला नाही नाही, त्याला झोपायची सवय, आम्हाला फिरवायची सवय. म्हणजे आपण सवयींमधनं विनोद काढतो. म्हणजे आपण असं लिखाण नाही करत. कॉमेडी, स्टँडअप कॉमेडीला लिखाण नाही लागत. वन लाईन लिहिली, त्या वन लाईनला आपण पाहिजे तसं फिरवून, पाहिजे तसं वळवून कुठेही टाकू शकतो. आज तुम्ही इथे किस्सा ऐकला, हाच किस्सा उद्या दुसरीकडे केला तर त्याला थोडा मसाला लावला की तो वेगळा होतो. तिसरीकडे सादर केला तर तो वेगळा होतो. आणि मग त्यानंतर एक मोठा आयटम तयार झाला की मग तो आपण बिनधास्तली असं परफॉर्म करू शकतो. आपण कधी म्हणजे झोपेतून उठलं तरी कोणी सांगितलं चल ते करून दाखव, तर आपल्याला पटकन जमतं. बरं सर, ही जी तुम्ही कला सादर करता, तर त्यासाठी एक असा काही विशिष्ट गुणच हवा असेल तरच ही स्टँडअप कॉमेडी आपण करू शकतो. कारण फारच कमी जण स्टँडअप कॉमेडी करू शकतात. तर आपलं काय मत आहे त्याबद्दल. नाही, स्टँडअप कॉमेडीसाठी काय माहिती, सगळ्यात आधी तुम्हाला स्वतःला लिखाण करता आलं पाहिजे. तुमचं वाचन दांडगं पाहिजे. तुम्ही वाचा, पुस्तकी वाचा. तुम्ही लोकांना ऑब्झर्व करा. लोकांनी केलेलं उचलू नका, चोरू नका. कारण चोरलेलं जास्त टिकत नाही. स्वतः तयार केल्यानंतर ते स्वतःचा स्टॅम्प असतो किंवा हे याने केलंय, याच आहे. तर आपल्याला ऑब्झर्वेशन आणि वाचन ह्या दोन गोष्टी पाहिजेच पाहिजेत. त्यासाठी काय, मग तुमची मेमरी शार्प होते. तुम्ही एखादी स्क्रिप्ट लिहिली ती तुम्ही लिहिली आहे, तर तुम्ही वाचली, एकदा वाचली की संपला विषय, संपला. मग तुम्ही ती प्रेझेंट करू शकता. असं नाही की आपण दुसऱ्यांचं चोरलं तर आपल्याला आठवावं लागतं किंवा ते तो काय बोलला होता, काय कसं केलं होतं, ते आपल्याला जमत नाही. म्हणून ह्याच्यासाठी खास तुम्हाला वाचन आलं पाहिजे, तुम्हाला वाचता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, आणि तुम्हाला ते ऑब्झर्व केल्यानंतर त्याला उचलता आलं पाहिजे. तर ती कॉमेडी होऊ शकते चांगली. आणि प्रत्येकाची शैली ही वेगळी राहत असेल, वेगळी स्टँडअप कॉमेडी मध्ये सुद्धा. तर मग त्याच्यामध्ये पण काही प्रकार आहे का, की प्रत्येकाचं एक स्टाईल आहे. हा, प्रत्येकाची एक स्टाईल आहे, प्रत्येकाचं एक स्वतःच ऑब्झर्वेशन आहे, आणि प्रत्येकाचं एक लहेजा आहे. तो त्या लहेजात बोलतो तरच मजा वाटते. आता जसं अजित गोष्टी बोलतो तर तो सांगलीची भाषा जास्त वापरतो. नंतर दीपक देशपांडे बोलायचे ते सोलापूरची भाषा वापरायची. मिर्झा बेग ते त्यांच्या तिकडची भाषा सगळीकडे. आता मी जे बोलतो, मी तर सगळीकडेच फिरतो. म्हणजे मुंबईच्या कानाकोपऱ्यात नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा जातो. तर मी प्रत्येक भाषेत बोलू शकतो. म्हणजे प्रत्येक भाषेचा लहेजा पकडू शकतो. भैयाचं म्हटलं तर भैयाचं पकडतो, सिंधी माणसाचं सिंधी माणसाचं. सिंधी माणसाची भाषा वेगळी आहे, त्याचं बोलणं वेगळं आहे. हिंदी माणसाचं वेगळं आहे. बंगाली माणूस बोलतो तो वेगळाच बोलतो. अजून आठवतं, एक बंगाली माणूस डॉक्टरकडे गेला आणि तो म्हणाला, ओ डॉक्टर साहब मेरा दोमा है. तो म्हणाला तुम्हाला दोमा है तो तुम्हाला प्रॉब्लेम आहे. नाही डॉक्टर साहब मेरा दोमा है. नंतर कळलं त्याला दमा आहे. म्हणजे भाषेचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे आपण कुठल्याही भाषेवर विनोद करू शकतो, फक्त ती तुम्हाला बरोबर बोलता आली पाहिजे, बरोबर टिपता आली पाहिजे. सिंधी माणसाची भाषा वेगळी आहे. अरे बाबा क्या करता यार, इकडे खरा येंगा यार तुम्ही, या प्रकारे बोलतो. नेपाळी माणूस असतो वो असा आदमी आहे, त्यांची वेगळी. म्हणजे आपण काही करू शकतो कुठल्याही भाषेवर, फक्त तुम्हाला लोकांना हसवता आलं पाहिजे आणि तुमची स्वतःची एक स्टाईल पाहिजे. आता लोक मला जास्त बाला म्हणूनच ओळखतात. आगरी बोली भाषेत काही ना काही करत असतो, लोकांना आवडतं म्हणून, त्यामुळे लोक मला बाला म्हणून ओळखतात. पण मी सगळ्या प्रकारचे विनोद करतो, सगळ्या प्रकारचे आयटम करतो. त्यामुळे मी सिनेमांमध्ये पण आहे, नाटकांमध्ये पण आहे, टेलिव्हिजनमध्ये पण आहे, लोकांच्या घराघरात पोहोचतो, सगळीकडे लोक पाहतात मला. बरोबर सर. आता तुम्ही म्हणाल की नाटकांमध्ये पण कामं केली, तर नाटकांमध्ये काम करताना मग त्यामध्ये पण विनोदी भूमिकाच केल्या की वेगळ्या प्रकारच्या पण भूमिका? मी एका नाटकामध्ये 5 भूमिका केल्या होत्या. जे धक्का प्रेमाचं हे नाटक आलं होतं. राकेश शिर्के त्याचे दिग्दर्शक होते आणि रायटर पण होते. त्यांनी ते नाटक केलं होतं. मी गाढवाचं लग्न केलं, तर त्याच्यामध्ये मी संपूर्ण आगरी भाषेत ते नाटक केलं होतं. त्याला नाव दिलं होतं गारवाला लग्नाची घाई.
तर मी नाटकांमध्ये सुद्धा प्रयोग करतो आणि मग याच्यामध्ये पण नाटकांमध्ये आणि सिनेमामध्ये आणि स्टेजवर आपण स्टँडअप कॉमेडी करतो. खूप फरक आहे, खूप फरक आहे. फक्त प्रत्येकामुळे प्रत्येक नवीन गोष्ट आपल्याला शिकायला मिळते. बरोबर. आणि मग त्याचा कुठे ना कुठे उपयोग करता येतो. हा, आता नाटकांमध्ये काम करताना आमचे मित्र ईश्वर, त्यांचा एक सिनेमा केला होता. तर त्या सिनेमामध्ये मला काही गोष्टी शिकायला मिळाल्या. मी पहिला सिनेमा केला त्यावेळी माझ्याकडून खूप चुका व्हायच्या. मला माहित नव्हतं की लाईट कशी घेतात, टू शॉट कशाला म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टी ज्या कॅमेऱ्याच्या भाषा आहेत त्या आपल्याला कळत नाहीत. पण हळूहळू हळूहळू शिकायला मिळतं. आणि हे सगळं आपल्याला नाटकांमधून शिकायला मिळतं. नाटकातले दिग्दर्शन माझे ज्यांना मी नाटकातला गुरु मानतो, आमचे अशोक म्हणून आहेत अशोक, तर त्यांनी मला शिकवलं होतं की लाईट कशी घ्यायची, जागा कशी शिफ्ट करायची, किती याच्यावर अंतरावर उभं राहायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. त्यामुळे मजा येते, कारण आपल्याला सिनेमा कळायला लागतो, नाटक कळायला लागतं. आणि मग आपण स्टेजवर पण वावरू शकतो. कुठल्या गोष्टींचा वापर करायचा, आता काय प्रॉपर्टी दिली आहे, मागे काय प्रॉपर्टी दिली आहे, समोर कुठली प्रॉपर्टी आहे, प्रेक्षकांशी कसे संवाद साधायचे, कुठल्या प्रेक्षकाला बरोबर उचलून त्याच्यावर विनोद करायचा, या सगळ्या गोष्टी तिथे शिकायला मिळतात. सर, मग आता हे स्टँडअप कॉमेडीचे शो करता करता तुम्ही टीव्ही मध्ये आणखी कार्यक्रमांमध्ये पण आलात. हास्य जत्रा, चला हवा येऊ द्या, मग तिथले काय कसे अनुभव? चांगलेच अनुभव आहेत. कारण हास्य सम्राट गेल्यानंतर एवढा दांडगा अनुभव मला मिळाला. सगळ्या गोष्टी कळायला लागल्या, कुठे थांबायचं, कुठे उचलायचं, काय आम्हाला त्यावेळी जिमी काय असतं माहित नव्हतं, जिमी कॅमेरा काय असतो माहित नव्हतं. नंतर त्या लाईट्स होत्या, बेबी, तर ते आम्ही पहिल्यांदा जायचो होतं स्टेजवर, त्या बेबीला उचल तिथे ठेव, तर आम्ही विचार करतो हा बेबीला कशाला उचलतो. नंतर मग त्याने सांगितलं की बाबा ती लाईट आहे, तिला बेबी म्हणतात. त्या गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यानंतर मग अनुभव येत गेले आणि मग आम्हाला चॅनल पण ओळखायला लागले. प्रत्येक चॅनल, मग तो सोनी असो, सब टीव्ही असो, नंतर झी मराठी असो, सगळं जेवढे पण सन टीव्ही असो, कुठलाही चॅनल. मग मी बरेच कार्यक्रम केले. चला हवा येऊ द्या, कॉमेडीची बुलेट ट्रेन, हे तर काहीच नाही, एकदम कडक, नंतर वावा क्या बात आहे, बऱ्याच कार्यक्रमाच्या माध्यमातून मी दिसायला लागलो. पण सर, मला असं वाटतं की महाराष्ट्राची म्हणजे हास्य सम्राट हे पहिलंच मराठीमध्ये कॉमेडी म्हणून आलं. पहिलं. त्याच्या आधी काही नाही, त्याच्या आधी काही नव्हतं. हास्य सम्राटने प्रॉपर स्टँडअप करणाऱ्या एक पात्री कलाकारांना घेऊन हा कार्यक्रम तयार केला होता. आणि म्हणून लोकांनी तो उचलून धरला आणि त्यात खूप मजा आली. कारण वेगवेगळ्या विभागातले वेगवेगळे कलाकार, वेगवेगळ्या केंद्रातून आलेले हे कलाकार, आणि ज्यांना कधीच आयुष्यात कधी चान्स मिळणार नाही अशा लोकांना तिथे चान्स मिळाला. आणि ती लोक आणि ती भाषा, प्रत्येक क्षेत्रातली वेगवेगळी भाषा लोकांना ऐकायला मिळाली, वेगवेगळे विनोद ऐकायला मिळाले. आणि त्या भाषेमुळे, त्या विनोदामुळे आणि त्या कार्यक्रमामुळे हास्य सम्राटचा दर्जा एवढा वाढला की लोकांनी सुद्धा त्या प्रकारचे कार्यक्रम करायला सुरुवात केली. पण सगळ्यात मस्त झालं तो हास्य सम्राट. त्याच्यामुळे किती घडले, किती सिनेमांमध्ये गेले, किती नाटकांमध्ये गेले, किती टीव्हीवर दिसतात आज कार्यक्रम करताना. बरोबर. आणि सर, मला एक विचारायचे की आपण बघतो की पूर्वी चित्रपटांमधून थोडे थोडे किस्से असायचे कॉमेडी, ते मुद्दामून टाकले जायचे. मग त्या पद्धतीची मागणी या स्टँडअप कॉमेडी जे करतात त्या व्यक्तींना मिळते की काय फायदा होतो? नाही, मिळते ना, पण काय की जसं मिळायला पाहिजे या लोकांना तसं मिळत नाही. कारण हे हास्य सम्राट मधून आले, ह्यांनी अभिनयाची कार्यशाळा पाहिली नाही. बरोबर. अभिनय काय असतो ह्यांना माहित नाही. ह्यांना फक्त स्टँडअप कॉमेडी कशी करायची, विनोद कसे करायचे, आम्ही ती शिकलो. अभिनय शिकून आलो. आम्ही दिग्गज कलाकारांबरोबर राहिलो. लक्षा मामा बरोबर राहिलो, मी अशोक मामांबरोबर मी काम केलं. ह्यांच्याबरोबर राहून आम्ही शिकलो काय असतं. हे शिकले नाहीत. हे जे करतात, जेवढं त्यांच्याकडे मोजका आहे मसाला, तो तेवढंच करून ते मोकळे होतात. त्याच्या पुढे ते जात नाही, संपून जातं. हास्य सम्राट मध्ये कसं होतं की हास्य सम्राट मध्ये तुमच्याकडे समुद्र पाहिजे होता, विनोदांचा खजिना पाहिजे, तर तुम्ही पुढे टिकाल. आणि त्यांच्याकडे नव्हतं. ज्यांच्याकडे जेवढं होतं तेवढं वापरून नंतर पुढे काहीच जमलं नाही, मग ते बाहेर पडले. आणि आमच्याकडे कसं, आता माझ्या कमीत कमी 350 ते 400 नुसत्या नकलांच्या कॅसेट आहेत.
बापरे. आणि कुठलीच कंपनी सोडली नाही. टी सिरीज असो, विनर्स असो, टिप्स असो, संगीत कंपनी असो, किती कंपन्या आता हयात पण नाहीयेत. एवढ्या कंपन्यांमध्ये फक्त HMV मध्ये मी काम नाही केलं. आणि HMV जे काही करतो ते ओरिजिनल करतं. त्यांना अमिताभ बच्चनचा आवाज पण काढायचा असेल तर ते अमिताभ बच्चनलाच बोलवणार, जॉनी रावतला नाही बोलवणार. तर ते नाही करत. पण बाकीच्या सगळ्या कंपन्यांमध्ये मी केलं. आणि टीव्हीचे चॅनल पण मी सगळ्या चॅनलवर काम केलं. फक्त एकच चॅनल राहिला, डिस्कवरी. तिथे मी नाही दिसलो. माझ्यासारखा प्राणी जर दिसायला लागला तर मग ते पण बोलवतील. आणि सर हे दिसतच आहे की संपूर्ण तुमच्या हॉलमध्ये ट्रॉफी आणि पुरस्कार म्युझियम आहे. हा म्युझियम आहे तुमचा. तर ही सर्व एवढ्या वर्षांची जी तुमची मेहनत आहे आणि त्याचं हे तुम्हाला पावतीही मिळालेली आहे या पुरस्कारांच्या स्वरूपात, ट्रॉफीच्या स्वरूपात. तर म्हणजे या तुम्ही भावना कशा व्यक्त करा याविषयी? ट्रॉफीपेक्षा काय सगळ्यात जास्त म्हणजे प्रेक्षकांचं प्रेम. बरोबर. ते मिळालं पाहिजे. कारण आपण टिकतो ते प्रेक्षकांमुळे. प्रत्येक कलाकाराला एक एक्सपायरी डेट आहे, तो कधी ना कधी जाणार. पण जोपर्यंत प्रेक्षकांचा आशीर्वाद, त्यांचं प्रेम, त्यांची दाद तुम्हाला मिळते तोपर्यंत तुम्ही जगत राहणार. कलाकार रिटायर होत नाही, त्याला रिटायर करणारे प्रेक्षकच आहेत, है ना. म्हणून जितकं हसवता येईल तितकं हसवायचं. जितकं लोक आपल्याला सहन करतायत तेवढं सहन करून द्यायचं. कारण मला असंख्य पुरस्कार मिळाले. विलासराव देशमुखांनी मला पुरस्कार दिलाय, मला अण्णा हजारेंनी दिलाय, मला बऱ्याच नेत्यांनी पुरस्कार दिले आणि सगळीकडनं मला पुरस्कार मिळाले. पण सगळ्यात मोठा पुरस्कार जो प्रेक्षकांच्या टाळ्या, त्यांच्या शिट्या, वन्स मोर क्या जॉनी बाय मजा आलेला आहे असे जे बोलतात ना, तो जो अंगावर येतो ना, तो मोठा पुरस्कार माझ्यासाठी. म्हणजे लाईव्ह परफॉर्मन्स आणि लगेच मिळणारा प्रतिसाद आणि त्यामुळे आपला परफॉर्मन्स हे अधिकाधिक खुलत जातो. आणि त्यात काय एखादा विनोद करताना लोक जेव्हा एन्जॉय करतात ना तो वाढत जातो. मग असं वाटतं संपलाच नाही पाहिजे. बऱ्याच वेळा मी सुरुवातीला कार्यक्रम करायचो ना, माझ्या मागे काही कलाकार असायचे, ते म्हणायचे आम्ही बंद कर ना, आम्हाला भी टाइम आहे का ना. मग आम्हाला कळलं की आपल्याला थांबवायचंय. म्हणजे तुमच्याकडे एवढा मोठा खजिना आहे तो न संपणार आहे. त्यामुळे लोक एन्जॉय करतात. म्हणून आज पण मी स्टेजवर गेलो तर मी वेळेचं भान विसरून जातो. मी सुरुवात करतो ना ते कधी कधी सकाळ होते, बायका बी झोपलेला असतात गोधडीवर, त्यांना उठायला लागतं, बाई उठ माझं एक आयटम ऐकून. मग सर म्हणजे तुम्ही किती तास करतात एका वेळेला किंवा काही सांगता येत नाही. मी नॉनस्टॉप आहे. हा तुम्ही बसलात ना नंतर तुम्ही उठायला म्हणाल अरे दुसरा दिवस उजाडला पण असं पण होतं. कारण मी कधी कधी अख्खी रात्र कार्यक्रम करायचो. ही सवय आहे पहिल्यापासून. पहिलं काय करतो आम्ही जत्रेत कार्यक्रम करायचो. जत्रेत कार्यक्रम म्हणजे काय, घरातली लोक गावात जत्रा म्हटल्यानंतर बायका पोरी जेवण खावण करून घरचा बिछाना टाकून गोधडे बिधडे घेऊन स्टेजच्या जवळच येऊन बसायचे आणि पसरून बसायचे असे. आणि जे विष्णूला पाहिलेला ती पोज मारून बसलेले असतात शेषनागावर आणि कार्यक्रम बघायचे. चालू दे मला चांगला करतोय काय गडी बाबा, हा शिवतो किती. म्हणजे एन्जॉय करता हसता जमले की मग झोपायचे. मग सांगायचं उठव त्यांना, मग त्यांना उठवायचे. आणि मी शाब्दिक पण विनोद करतो, मार्मिक पण करतो आणि करंट पण करतो. करंट विषय मी आता एक विषय हाताळला होता की हल्ली प्रत्येकाच्या खिशामध्ये वस्तू आली आहे, ज्याला आपण मोबाईल म्हणतो. मोबाईल हा एवढा भयानक प्रकार आहे. ज्या माणसाने तयार केला त्याने विचार केला की लांबची माणसं जवळ येतील, पण विरुद्ध झालं, उलट झालं. काय झालं, जी घरात लोक आहेत ती दुरावली, ती लांब झाली. म्हणजे घरच्यांना कोण बघतच नाही, सगळे मोबाईलवर हाय हॅलो गुड मॉर्निंग गुड नाईट. अरे तुझा बाप तिकडे बिचारा उपाशी बसलाय, त्याला काय नाही. आणि तुम्ही जेवताना पण ते फोटो काढता आणि लोकांना पाठवता. लोकांना काय जे आलं ते उपाशी बसले आणि त्यांना फोटो पाठवता तुम्ही. असा प्रकार झाला. पण मोबाईल ज्या माणसाने तयार केला त्याने विचार केला होता की याचा फायदा जगाला होईल, पण याचा फायदा सगळ्यात जास्त झाला तो बॉयफ्रेंडला आणि गर्लफ्रेंडला. हे रात्र दिवस बोलत असतात, यांना दिवस कमी पडतो, रात्र कमी पडते. ते देवाला सांगतात देवा अजून काहीतरी बनव, असं काहीतरी की रात्र दिवस आणि त्याच्या पुढे पण काहीतरी निघायला पाहिजे.
2:30 वाजता रात्री एक बॉयफ्रेंड गल्लीमध्ये आपल्या प्रियशीशी बोलतोय आणि मागून कुत्रा येतो आणि त्याला माहित नाही कुत्रा बाजूला उभा आहे. कुत्रा त्याचं बोलणं ऐकतोय, कुत्रा त्याला चाटतो, तो कुत्र्याला बघतो, तिच्याशी बोलतो, ह्याला पण हाकवतोय, तिच्याशी पण बोलतोय आणि ती पण बोलते याच्याशी. रात्री 2:30 वाजता ती घरातले सगळे झोपले आणि ती पण झोपली आणि मोबाईलवर बोलते, झोपलेतच. आणि तिला असं वाटतं की कोणी ऐकू नये आणि ती बोलते आणि तो तिथून बोलतोय आणि तो एवढ्या हळू आवाजात बोलतोय की कोणी बघू नये मला. आणि तो त्याच एरियात राहतो, त्याला भीती वाटते कोणी बघितलं तर त्याला उद्या मला झाडतील म्हणून तो हळू आवाजात बोलतो, ती पण हळू आवाजात बोलते. तर ह्याचा बोलण्याचा आवाज आणि तिचा आवाज त्या मोबाईल मधनं कसा बाहेर पडतो. रात्री 2:30 वाजता हा तिला फोन करतो, हॅलो हॅलो, कुत्रा आला, हॅलो. आणि मग ती बोलला कसा आहे, काय ग बोलतेस कुठून, बोलतेस कुठून, कुठून म्हणजे कुठून, चादरीच्यातून बोलते, चादरीच्यातून. काय ग टाकल्या काय करतोय, माझ्या पप्पांना टाकल्या बोलू नकोस, मी तुझ्याशी नाही बोलणार. अगं बोल ना, नाही बोलणार, अगं बोल ना, नाही बोलणार. ठीक आहे नको बोलू, जानू आय लव्ह यू. बोल काय म्हणते, तू माझ्यावर किती प्रेम करतोस, खूप करतो, किती करतोस, खूप करतो, किती करतोस, अगं खूप करतो. माझ्यासाठी काय करशील, काय पण, 50 रुपये तर रिचार्ज पाठव ना. हे प्रकार बघायला मिळतात. अशा प्रकारे काही ना काही शोधत असतो आणि मार्मिक शोधत असतो. आता मध्यंतरी कोविड झाला, कोविडच्या वेळी माणूस खूप घाबरला होता, कोणी कोणाला घरात घेत नव्हता. पाहुण्याने फोन केला तर तू सरळ सांगायचा, लोक येऊ बाबा मी आहेच नाही इथे, मी नाहीच आहे इथे. आणि लोक घाबरायचे. आणि गंमत म्हणजे काय की कोविड मध्ये प्रत्येक माणूस डॉक्टर झाला होता, प्रत्येक जण डॉक्टर, आणि प्रत्येक जण प्रत्येकाला सल्ला द्यायचा, प्रत्येक जण प्रत्येकाला सल्ला द्यायचा. हे बघ काढा पी काढा, आलं टाक, मिरची टाक, मसाला टाक, घे घापाक, घे ढापाक, काढा पी. आणि काही लोक तर सरळ सांगायचे वाफ घे वाफ. एका माणसाने हाफ घेतली, त्याला फुल चढली, कोविडला काही नाही. आणि प्रत्येक जण बोलायचा, मी पण बोललो होतो, तुम्ही पण बोलला असाल, गरम पाणी पी, गरम पाणी. एक माणूस एवढा गरम पाणी प्यायला त्याच्या पोटातले आतडे घासायला म्हणाल्या, गिझर बसवलाय का रे. म्हणजे एवढी अवस्था वाईट. म्हणजे कुठूनही काही विनोद काढता आले तिथून विनोद काढायचे. आणि बरीच लोक मास्क लावून फिरायचे. बायकांनी ते इथे लावले होते आंबाड्याला, एका बाईने इथे लावला होता, ते इथे का मास्क लावला, त्याला काय माहिती करोनाला कुठे तोंड आहे, तू इथून घुसलं. म्हणजे असे प्रकार बघायला मिळाले. आणि त्यावेळी मजा काय होती की बायका घरातल्या घरात गरोदर झाल्या, कोविड मध्ये बाळंतीण झाल्या, आणि मुलं खेळायला लागली घरातल्या घरात. त्यांना माहितच नाही बाहेर जग आहे, ते घरातल्या घरातच, या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून या खोलीत, नुसते रेंगाळत आहेत, नुसते रेंगाळत आहेत. आणि ते थोडे थोडे मोठे झाले, बोलायला लागले, चालायला लागले, बोलायला लागले, चालायला लागले. तर बापाला असं वाटलं अरे बाबा आता ते कोविड संपत चाललंय आणि लॉकडाऊन संपलेत. हा जे काही चंद्रबिंद्र आपण बाहेर जाताना आपल्या लागायची बांबू बिंबू, आता सगळे ते नाहीसे झाले. तर मुलगा बोलायला लागला, याला बाहेरचं जग दाखवलं पाहिजे. पहिल्यांदा बाहेर घेऊन जातो बाप, नाही तर मुलगा म्हणेल की हेच जग आहे का. मग बाप बाहेर घेऊन जातो, मुलगा फिरतो बापा बरोबर. आणि मुलाने पाहिलं की अरे बापरे एवढी लोक त्याने आयुष्यात पहिल्यांदा पाहिली, बाजार, ट्रेन, हे ते. आणि बाप सगळं सांगायचं, बाळा ही बघ बस. बाप मुलाला बस पहिल्यांदाच बघितली, अरे बापरे बस, बाळा ही बघ ट्रेन, अरे बापरे ही ट्रेन, ही बघ माणसं, अरे बापरे ही माणसं. आपल्या घरात फक्त मम्मी पप्पा, ही माणसं, एवढी माणसं. त्याने पाहिलं प्रेत चाललंय, तर त्या बापाला विचारलं बाबा हे काय. बाप म्हणाला बाळा हे विचारायचं नाही. त्याने बाबा हे काय. अरे बाबा ही मोठ्या माणसाची पालखी आहे. तर मुलगा बाबा तुम्ही पण मोठ्या ना, तुमची कधी निघणार पालखी. म्हणजे काय जे काय मिळालं त्या काळात शोधलं, निवडलं, लोकांना दिलं, लोकांनी एन्जॉय केला. पण लोक हसली आणि कोविड गेला आणि सगळ्यांचं भलं झालं. त्यामुळे कलाकारांसाठी नाट्यगृह उघडले, सिनेमात काम करण्यासाठी कॅमेरे ओपन झाले, पुन्हा एकदा कलाकार उभा झाला आणि आम्हाला पुन्हा एकदा लोकांना हसवण्याची संधी मिळाली.
फार बरं वाटलं की हे असले प्रकार इथून निघून गेले. आज आपण सगळेजण एन्जॉय करतोय. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, कोविडमधनं आपण बाहेर पडलो. आपले काही मित्र गेले, ते गेले, पण आपण जिवंत आहे. ह्याचा आपल्याला खूप मोठा, कोणाला तरी हसवण्याची एवढी मोठी जबाबदारी पुन्हा आपल्याला मिळाली. आपण लोकांना हसवतो, एन्जॉय करतो, हे भाग्य आपल्याला मिळालेलं. सर, कोरोना काळात तुम्ही लोकांना असे कार्यक्रम देऊन हसवलं त्याकडे? ऑनलाईन, घरात बसल्या बसल्या ऑनलाईन पैसे पण यायचे, ऑनलाईन लोकांना हसवायचो. पण हा, एकाचं तर लग्न होतं. मी ऑनलाईन काय, मी डायरेक्ट पण गेलो कोविडच्या काळात. कोविडच्या काळामध्ये एकाने जबरदस्ती लग्न केलं. ना मला लग्न करायचंच आहे, करायचं तर कर. हा, नंतर त्यांनी त्या दिवशी काय हे नाही ठेवलं, पाहुणे रावळे वगैरे. दुसऱ्या दिवशी त्यांनी रिसेप्शन ठेवलं आणि मला बोलवलं आणि मला म्हणाला की माझ्या कार्यक्रमात तुला यायचं. मी त्याच्या कार्यक्रमात पण गेलो, कार्यक्रम पण केला. आणि बरं वाटलं की त्यावेळी कोणाला काही झालं नाही. तो कार्यक्रम पण केला, एन्जॉय पण केलं, कार्यक्रम पण करायचो आणि मग घरात बसून त्याच्यामध्ये पण ऑनलाईन करायचो. पण खरी मजा ती लोकांपर्यंत समोरासमोर आपण जे करतो ना आणि लोक एन्जॉय करतात, त्यात ती खरी मजा असते. कोरोना काळात खूप जण डिप्रेशन मध्ये गेले, डिप्रेस झाले होते. हे हसण्याचे कार्यक्रम करून त्यांना वाचवलं. एन्जॉय केलं लोकांनी भरपूर. त्या काळी लोकांनी खूप मजा केली आणि बरं वाटलं की लोक बोलायचे मला, आणि काहीतरी जोक पाठव. मी घरात बसून पण जोक काही ना काही करत असतो आणि लोकांना पाठवले, लोकांना एन्जॉय केले. आणि फार बरं वाटतं की आपल्यामुळे कोणतरी डिप्रेशनमधून बाहेर पडतोय. फक्त आमची बायकोच नाही पडत, ती अशीच आम्ही काय करत असलो की ती डिप्रेशनमध्ये जाते. कोरोना काळात पण असं बसलेला असलो ना की ती मी काही ना काही विचार करत बसायचो कोपऱ्यात. ती हेरजाऱ्या मारायची, चक्रा मारायची. आणि कोविडच्या काळामध्ये आणि आपण कोपऱ्यात बसलोय की बेडरूममधनं, हॉलमधनं, किचनमध्ये, आणि माझ्याकडे बघून म्हणायची कधी जाईल हा मेला रोग. मला कळायचंच नाही कोणाला म्हणाली ती. एवढं म्हणजे एवढी भयानक परिस्थिती. पण एवढ्या भयानक परिस्थितीमध्ये पण आपण लोकांना हसवलं. ह्याचं आपल्याला खूप मोठं म्हणजे बरं वाटतं की आशीर्वाद मिळाले लोकांचे. बरोबर. आणि खूपच गरज होती त्या काळात. हो, गरज म्हणजे काय, लोक खरोखर डिप्रेस झाले होते. कारण लोकांना काहीतरी पाहिजे होतं. कारण लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. कलाकारांनी तर दागिने विकले, स्वतःच्या बायकोच्या गळ्यातले मंगळसूत्र विकले, घर चालवलं. काही लोकांनी तर आपले इन्स्ट्रुमेंट वाजवण्याचे वाद्य विकले. लोकांनी घर चालवलं. कारण काय, कलाकार जास्तीत जास्त ना EMI वर जगतो. लोन, हप्ते आणि हे घेऊन तो घर चालवतो. कारण कलाकारांचं कसं आहे, रोगधंदा आहे. इथे परफॉर्म केलं, इथे पैसे घेतले, इथे परफॉर्म केलं, इथे पैसे घेतले. अचानक पैसे गायब झाले. माणसाची अवस्था वाईट. काही लोकांनी तर पाण्या विकल्या ट्रेनमध्ये. भले टाकल्या माणसाला पण नाही, घे ना बाबा एकदा मार, काहीतरी केस येतील तो विकल्या. पण लोकांनी घेतले पण, कारण पैशाची गरज होती. प्रत्येकाला माहित होतं बाबा दिले पाहिजे, काही ना काही आशीर्वाद मिळतील. लोकांनी फण्या विकल्या, पुस्तकी विकल्या, काही ना काही विकल्या, बांगड्या विकल्या, जे मिळेल ते विकल्या. पण त्यातनं लोक सावरली, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि कोरोना काळानंतर मग पुन्हा तुम्ही स्टेज शो किंवा स्टँडअप कॉमेडी करायला लागला. हो. आणि आता किती चित्रपट तुम्ही करत आहात? मी आता एक सिनेमा केला, क्लब 52 म्हणून. भाऊ कदम, मी, हार्दिक जोशी आम्ही केला. आणि त्यानंतर याच्या आधी आपण पण केला होता एक सिनेमा आम्ही केला होता. त्यानंतर आणखी एक सिनेमा आहे, तो हिंदी आणि मराठी दोन्ही भाषेत सुरू आहे, तो पण चालू आहे. आणि जसे कामं येतात तशी करत जातो. आता पावसाळा असल्यामुळे काही नाही, फक्त लिखाण करायचं, कॅमेऱ्यासमोर मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये जे आपल्याला जमतं ते करायचं, लोकांना हसवायचं आणि जे मिळतं ते करायचं. नंतर गणपती सुरू होतील, गणपतीत कार्यक्रम सुरू होतील, नवरात्रीत कार्यक्रम सुरू होतील. काही सिनेमे राहिलेत अर्धवट, पावसाळ्यामुळे थांबलेत, ते पूर्ण होतील. आयुष्य चाललंय असंच. सर, तुम्ही एवढा अमूल्य वेळ दिला आणि आमच्या प्रेक्षकांना खेळवून ठेवलं, भरपूर हसवलं आणि आम्हाला एक पूर्ण तुमची सफर घडवली आणि खूप मस्त वाटलं. सगळेजण अगदी फ्रेश होणार आहे तुमचा कार्यक्रम बघून. तर निमेश प्रोडक्शन तर्फे आणि माझ्यातर्फे मी तुमचं अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद. पण जाता इतकंच बोलेन, त्यांच्या प्रोडक्शनला तुम्ही लाईक करा, शेअर करा,
सबस्क्राईब करा, बघा, हसा. कारण सूर्य कोणाला झाकत नाही, डोंगर कोणाला वाकत नाही. मराठी असण्याचा अभिमान बाळगा, कारण मराठी माणूस बायकोला सोडून कोणाच्या बापाला घाबरत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.